नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौर प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. बौद्ध संस्कार विधींमध्ये एकसूत्रता आवश्यक. डॉक्टर रवींद्र मुंद्रे. सोलापूर येथे आयोजित 6वी धम्मसंगीती यशस्वीरित्या संपन्न झाली. बौद्ध धम्म हा लोककल्याणकारी असून बौद्ध संस्कार विधींमध्ये साधेपणा, समानता आणि एकसूत्रता असावी. तसेच विधींमध्ये आलेले भांडवलीकरण टाळले पाहिजे, असे प्रतिपादन उद्घाटक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांनी केले. रविवार 7 जून 2026 रोजी वेळुवन बुद्ध विहार, शिक्षक हाऊसिंग सोसायटी, दक्षिण सदर बाजार, सोलापूर येथे ही धम्मसंगीती पार पडली. बौद्ध समाजातील विविध संघटनांच्या सहभागातून आयोजित या कार्यक्रमाचे संचालन अध्यक्षीय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्ष मंडळात भिक्खुणी धम्मचारिणी, देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचे अध्यक्ष भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड, नागपूर बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध, संभाजीनगरचे प्राध्यापक भारत शिरसाट, कोल्हापूरचे बापूसाहेब राजहंस आणि आनंदा कांबळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात अशोक सरस्वती बौद्ध यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली. प्राध्यापक विजय झुंबरे यांनी त्रिशरण पंचशील दिले. मुख्य निमंत्रक डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. धम्मसंगीतीमध्ये 3 महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये बौद्ध संस्कार विधींमध्ये एकसूत्रता, बौद्ध सणांची निश्चिती आणि व्यवहारातील ब्राह्मणी शब्दांऐवजी स्वतंत्र बौद्ध शब्दावली निर्माण करण्याची आवश्यकता या विषयांचा समावेश होता. या चर्चासत्रांमध्ये भीमपुत्र टेक्सास गायकवाड, राहुल खांडेकर, अशोक सरस्वती बौद्ध, प्राध्यापक भारत शिरसाट, प्राध्यापक विजय झुंबरे आणि बापूसाहेब राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या धम्मसंगीतीत राज्यभरातील 100हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. गौरव प्रकाशन न्यूजकरिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.